कोल्हापूर शहर आणि परिसरातून कर्नाटकातील सौंदत्ती इथल्या रेणुका यात्रेसाठी हजारो भाविक जात असतात. ही यात्रा संपल्यानंतर कोल्हापूर शहरवासियांचं लक्ष लागतं ते ओढ्यावरील रेणुका देवीच्या अंबिल यात्रेकडं. आज या ठिकाणच्या रेणुका देवीच्या मंदिरात देवीच्या अंबिल यात्रेनिमित्त विधिवत अभिषेकानंतर देवीची आकर्षक पूजा बांधण्यात आली. यानंतर मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली. अंबिल म्हणजे काय तर रेणुका देवीला वैधव्य प्राप्त झाल्यामुळे जे रेणुका देवी दुःखात असते, मग एखादं दुःख हलकं करण्यासाठी त्याच्या आवडतीची वस्तू तिला अर्पण करणं म्हणजे अंबिल यात्रा. तर आता रेणुका देवीला आवडणारी आंबील, भाजी, भाकरी ह्याचा नैवेद्य आपण तिला अर्पण करून रेणुका देवीला या दुःखातून सावर, तुझ्या संसाराला पुन्हा परत सुरुवात कर आणि या जगाचा कारभार पुन्हा परत तुझ्या हातात घे, हे तिथं रेणुका देवीचं सांत्वन करण्यासाठी ही आंबील यात्रा पार पडते. तर आंबील यात्रेला आज सकाळी पहाटे प्रारंभ झाला. पहाटे 1-2 वाजता रेणुका देवीचा अभिषेक झाला. 4 वाजता पहिली आरती झाली. आता दुपारी 4 किंवा संध्याकाळी 4 पर्यंत आपली पालखी सोहळा होईल. पालखी सोहळा झाल्यानंतर जगाची आरती होईल आणि जगाची आरती झाल्यानंतर या आंबील यात्रेची सांगता होईल. पहाटेपासूनच उदगाई उदच्या गजरात देवीचं दर्शन आणि नैवेद्य देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र रांगेंची व्यवस्था करण्यात आली होती. देवीला भरलं वांग, मेथीची भाजी, वडी, गाजर, कांदापात, लिंबू, केळ आणि भाकरी असा नैवेद्य देण्यात आला. अनेक महिलांनी नैवेद्य अर्पण केल्यानंतर मंदिर परिसरात बसून सामूहिक भोजन केलं. यावेळी अनेक सामाजिक संघटनांच्या वतीनं मंडप उभारून भाविकांसाठी मोफत सरबत, आंबील, अल्पोपहाराची सोय केली होती. या ठिकाणी प्रसन्न वैद्य हे मागील 21 वर्ष आंबील वाटप करतायत. अखंड आंबील वाटपचा कार्यक्रम इथं घेत असतोय. हे करत असताना मी बाकीची पण सामाजिक कार्य चालू असतात. मग आता मी इच्छुक आहे. माझं म्हणणं असं आहे की आमच्यासारख्या उमेदवाराला बाबा योग्य रीतीनं पुढं न्याय मिळावा, नाहीतर जी आत्ता राज्य सरकारची निवडणूक आयोगाबरोबर जे मिळून संगनमतानं जे वोट चोरी चालू आहे त्यामध्ये आम्ही असं कुठं बळी पडू नये एवढीच आमची देवीकडं मागणी आहे की जेणेकरून योग्य निर्णय व्हावा. रेणुका मंदिर परिसरातील विविध प्रकारचे पाळणे, खेळण्यांची दुकानं, ज्वेलरीची दुकानं, मातीपासून बनवलेली खेळणी, खाद्यपदार्थांची दुकानं लोकांसाठी पर्वणी ठरत होती. यात्रेत लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहणारा होता. देवीच्या दर्शनानंतर भाविकांनी यात्रेतील साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसर फुलून गेला होता. मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.